वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला बाहीला डिझाइन कशी बनवावी हे सुचतच नाही आणि बनवली तरी सुद्धा ती आपल्याला प्रश्न पडतो की ती ब्लाउजला छान दिसेल की नाही किंवा त्याने लुक येईल की नाही। सो आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग अशी बाही डिझाइन सांगणार आहे आणि एवढंच नाही तर नक्कीच ह्या बाही डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कसं बनवावं तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। म्हणजे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजची जी काही बाही आहे तर त्याची मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर बघा अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसची बाही असं दोन्हींची कटिंग झालेली आहे। तर बघा ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची जी काही बाही घडी आहे तर ती आपण इथे टाकलेली होती 8 आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कटिंगच्या वेळेस 1 इंच मध्ये येते म्हणून ती झाली 7। त्यानंतर बाही लांबीमध्ये अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 8ला मार्किंग करून ही जी काही बाही आहे तर ती आपण कटिंग केलेली आहे। तर बघा आता या बाहीवर आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे की आपल्याला जो काही ब्लाउजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला अस्तरची बाही ठेवायची आहे बघा ह्या पद्धतीने। आणि सगळ्यात आधी खालच्या साईडला आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर मग इथे आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे आणि बघा टीप मारून झालेली आहे इथे। आणि त्यानंतर आपल्याला आता ही जी काही बाही आहे तर ही सरळ करायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही। अजून एक महत्त्वाचं म्हणजे बघा या बाहीला आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे। तर डिझाइन बनवण्याच्या आधी आपण इथे जॉईंट देऊन घेऊयात। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जॉईंट द्यायचं असेल तर डिझाईनची बाही होईल का, तर होते, काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे, तर बघा या पद्धतीने मग मी इथे आता तो कपडा उलटा ठेवला होता ॲक्च्युली आणि त्यानंतर मग सरळ करून इथे आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे जिथे जॉईंट आहे तर ते लक्षात येत नाही की जॉईंट केलेलं आहे आणि फिनिशिंग प्रॉपर दिसते। आता बघा मी इथे एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलं आणि बघा इथे खाली सुद्धा एक दाबटीप थोडीशी उरलेली म्हणजे तिथे जॉईंट दिला का तिथे देऊन टाकायची आहे। आणि त्यानंतर बघा मग आता या पद्धतीने अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसची बाही आपल्याला एकमेकांना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत इथे जॉईन करून घ्यायचं आहे। आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो काही ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करायची आहे। तर तुमच्या इथे लक्षात येईल की कुठे जॉईंट वगैरे आहे तर ते सुद्धा बघा आपल्या लक्षात येत नाही। ठीक आहे, आता परफेक्ट बाही रेडी झाल्यानंतर मी इथे सेंटरला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर एवढं किती डिस्टन्स आहे तर वरती अर्ध्याचं सोडायचं आहे। तर बघा मग 4.5 डिस्टन्स आहे। तर आता आपल्याला डिझाईनसाठी इथे कॅनव्हास पेपर लागणार आहे, तर आपण पेपर कॅनव्हास यूज करतो। तर मी इथे कट करून घेतला आणि बघा तो इथून मी 4.5ला मार्किंग करते आणि त्यानंतर 4.5चं निम्माची सुद्धा मार्किंग केली आणि 1 इंच इकडे। आणि आता हे पॉईंट बघा ह्या पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात। आता 4.5 मी अंतर कसं घेतलं की काठ सोडून वरती घेतलेला आहे, तुमचा काठ केवढा आहे त्यावरती डिपेंड आहे। आणि त्यानंतर बघा आता आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग इथून अशा पद्धतीने आपण इथे बाहीचा डिझाईनचा आकार ड्रॉ केलेला आहे। आता तीच मार्किंग बघा आपण इकडच्या साईडला सुद्धा करून घेऊयात आणि आता एक्स्ट्राचा कॅनव्हास पेपर आपण इथे कट करून घेणार आहेत। तर थोडंसं मी इथे मार्जिन ठेवलेलं आहे। ठीक आहे, आता आपल्याला या कॅनव्हास पेपरसाठी अस्तर लागणार आहे तर ते सुद्धा मी इथे कटिंग करून घेते बघा। आणि तिथे सुद्धा थोडंसं एक्स्ट्राचं मी ठेवलेलंच आहे कारण आपल्याला एक्स्ट्राचं ते लागणारच आहे। तर बघा आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला सिंपल अशी टीप मारून सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल की ते आपल्याला व्यवस्थित हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करता येईल। नाही तर काय होईल की ते डायरेक्ट आपण फोल्ड करून टीप मारली तर आपल्याला बऱ्याचदा ते टाईट होऊ शकतं किंवा तिथे गोळा होऊ शकतं, खेचल्यासारखं होऊ शकतं। सो तसं होऊ नये त्यासाठी आधी सिंपल टीप मारायची आणि मग त्यानंतर ह्या पद्धतीने बघा कपडा फोल्ड करत करत इथे आपण आता टीप मारून घेऊयात।
तर सगळ्या साईडनी टीप मारून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो व्यवस्थित अस्तरमध्ये तिथे पॅक होतो. तर बघा मग आपण पूर्णच इथे टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करणार, थोडंसं बघा एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते मी कट करून घेते, म्हणजे व्यवस्थित ते एकसारखं होऊन जाईल. जेवढं एक्स्ट्राचं वाटतंय तेवढंच, जास्त काटोकाट कट करायचं नाही आहे. ठीक आहे. आता काय करायचं, जी काही बाही आहे तिथे सेंटरची मार्किंग केलेली होती, तर बरोबर बघा त्या सेंटरवर आपल्याला ह्या पद्धतीने हा शेप ठेवायचा आहे. आणि सगळ्यात आधी आता मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. यामुळे काय होतं की बाहीच्या दोन्ही साईडला शेप जो आहे तर तो आपला सेम होतो. त्यामुळेच मग कॅनव्हास पेपरचा सेंटर आणि हा सेंटर आपण मॅच करतो. आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने जी मार्किंग आहे एक्झॅक्टली आपला जो काही शेप आहे तर आपल्याला त्यावरच टीप मारून घ्यायची आहे. टीप तिरकी वगैरे होऊ देऊ नका, कारण की ती व्यवस्थित झाली तरच मग आपला प्रॉपर शेप येणार आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारायचा आणि थोडंसं किंचित मार्जिन ठेवत हे एक्स्ट्राचं आपल्याला इथे मधलं कट करायचं. आणि त्यानंतर ह्या शेपला आपण ह्या पद्धतीने छोटे छोटे इथे कट्स मारून घेऊयात. त्यामुळे काय होईल की आपला हा जो काही आकार आहे ना तर तो प्रॉपर येईल. हे बघा, मग ह्या कॅनव्हास पेपर आपल्याला आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करून द्यायचा आहे. तर बघा शेप तर व्यवस्थित आलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो काही शेप आहे तर त्याला दाबटीप द्यायची आहे. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही कॅनव्हास पेपर आणि कॅनव्हास पेपरचा अस्तर आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपला जो काही बाही डिझाईन आहे तर त्याचा शेप बिघडणार नाही. तर परफेक्ट फिनिशिंग सहित बघा आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही याचा आकार एकदम प्रॉपर असा आलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे एक छोटासा बो तयार करायचा आहे. तर त्यासाठी बघा मी हा थोडासा कपडा उरलेला आहे तर तो घेते. आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचा बो पाहिजे नाही तेवढा कपडा घ्यायचा. आता ह्या डिझाईनवर डिपेंड आहे. तर बघा मी तो उलटा फोल्ड केला आणि आता खालच्या साईडला मी एक टीप मारून घेते. आणि बघा आता टीप मारल्यानंतर काय करायचं आहे, जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथे कटिंग करून घेतलं बघा. आणि आता आपण हे सरळ करून घेऊ. फक्त खालीच टीप मारायची, साईडनी टीप मारायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, सुईने आपण तिथे टीप मारू शकतो, म्हणजे पॅक करू शकतो, किंवा मशीनवर सुद्धा तुम्ही साधे सिंपल आपली टीप पण मारू शकता. ठीक आहे. पण सुईने व्यवस्थित प्रॉपर होतं. तर मी इथे आता मॅचिंग दोरावून घेते आणि सुईनेच इथे पॅक करून घेते. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित ते 1-2 प्लेट्स टाकून घ्यायचे एकदम सेंटरलाच. आणि मग मी इथे सुईने बघा व्यवस्थित 2-3 असे व्यवस्थित गोल गोल पॅक करून घेतलेला आहे एकदम प्रॉपर. ठीक आहे. गाठ टाकून घेतली. आता ते सुईद्वारा बाजूला ठेवला. आता हे जे काही बो आहे तर आपल्याला ह्या डिझाईनला एकदम सेंटरलाच लावायचं आहे बघा. तर बरोबर मी मध्यभागी ठेवलेला आहे आणि आता तिथे टीप मारून घेते. तर तुम्ही आधी पिन आपण लावू शकतात किंवा डायरेक्ट पण लावू शकतात. ॲक्च्युली एकच बो आहे, व्यवस्थित पकडला की सेंटरला येतो, त्यामुळे लगेच पिन लावायची गरज नाही आहे. पण जर का तुम्ही नवीन शिकत असाल तर मग आवर्जून पिन लावून घ्यायची, म्हणजे ते चुकणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, खोलाखोली करावं लागणार नाही यासाठी. तर बघा एकदम सेंटरला छान असा परफेक्ट आपण इथे हा जो काही बो आहे तर तो लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे सेंटरला एक बटन लावायचं आहे. तर गोल्डन, रेड कुठलं पण तुम्ही मॅच होणारं लावू शकतात. तर मी इथं गोल्डन कलरचं घेतलं, कारण ॲक्च्युली गोल्डन कशावर पण मॅच होतो आणि या काठामध्ये पण गोल्डन आहे तर छान वाटते. सो म्हणून मग मी गोल्डनच लावते. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा मग कस्टमरच्या चॉईसनुसार इथे बटन्स पण वेगळं लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा मग एकदम परफेक्ट असं इथे आपण छान असं फिनिशिंग सहित बटन लावून घेतलेलं आहे. इथे बो सुद्धा छान असा रेडी केलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता इथे आपल्याला एक गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. मी तर म्हणेल तुम्हाला काठाला मॅच होणारी अशी कॉन्ट्रास्ट लेस यूज करायची असेल तरी तुम्ही करू शकतात. बट मी पुन्हा सांगते, गोल्डन कलर कशावर पण मॅच होतो, त्यामुळे मग गोल्डन छान असं दिसेल. सो म्हणून मी इथे गोल्डन कलरची लेस लावून घेते. तर इथं कोपऱ्यावर व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की जर का लेस व्यवस्थित लागली नाही, म्हणजे तुमचं बाहीचा शेप कितीही सुंदर आलेला असेल पण लेस प्रॉपर जशी पाहिजे तसं जर लावलं गेलं नाही तर मग काय होतं की फिनिशिंग बिघडते, आकार चेंज होतं. सो तसं होऊ देऊ नका. तर व्यवस्थित काळजीपूर्वक इथे लेस लावायची आहे. आणि बघा मी आता ह्या लेसला डबल टिप इथे देऊन घेते. तर तुम्ही सुद्धा शक्यतो लेस जाड बारीक कशी असं डबल टिप देत चालायची आहे, म्हणजे परफेक्ट असं फिनिशिंग येते ब्लाऊजला, बाहीला, कशाला पण. आणि मग ती लवकर लेस ओपन होण्याचे चान्सेस नसतात. तर बघा एकदम परफेक्ट अशी आपण इथे लेस लावून घेतली आणि खूप सुंदर अशी आपली इथे बाही डिझाईन ही तयार झालेली आहे. तर बघा मग फायनली खूप छान असं गोल्डन बटन लावून इथे बो तयार करून आपण खूप सुंदर अशी
ॲक्च्युली काठपदर म्हणजे खणाचीच ब्लाऊजवरची ही बाही आहे, त्यावर खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं लूक आलेला आहे. हे बघा, घातल्यावरती ह्या पद्धतीने दिसणार आहे. खरंच खूप छान आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. आणि ज्यावेळेस ही बाही आपण ब्लाऊजला लावू तर ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूक येईल. तर अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की तयार करून बघा. मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हाला सुद्धा बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर बघा, इथे थोडासा जॉईंट दिलेला आहे आपण साईडला. तर काठपदराच्या साडीवर सुद्धा ही डिझाईन छान दिसेल. म्हणजे काठपदराचा जर ब्लाऊज असेल तर त्याच्या बाहीवर तुम्ही ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. नक्कीच तुमच्या ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. सो अशी सुंदरशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली आजची छानशी बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.